आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जवळ शाहू फुले आंबेडकर आणि आदिवासी समाजाचे कुलदैवत दत्तबाबा बिरसा मुंडे, राघोजी भांगरे, सतू मराठी, नाग्या कातकरी या सर्वांच्या विचारांना त्या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो। त्या ठिकाणी येत्या 20 तारखेला महाराष्ट्र राज्य विधानसभेची निवडणूक होत आहे आणि त्या निमित्ताने आपल्या जुन्नर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे एक उच्च शिक्षित तरुण तडफदार आणि आपल्या सर्वांना, सर्व जाती धर्माला, सर्वांना, तरुणांना, वयोवृद्धांना, थोडा मोठ्यांना सर्वांना बरोबर घेऊन जाणार आणि चालणार एक उमेदवार या ठिकाणी आदरणीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आदरणीय अतुलसाहेब बेनके साहेब यांना या ठिकाणी तिकीट दिले आहे आणि ते या ठिकाणी घड्याळाचे चिन्ह घेऊन आपल्या सर्वांसमोर निवडणुकीसाठी उभे आहेत। गेले अनेक वर्षे या ठिकाणी 1985 पासून या तालुक्यामध्ये आदरणीय कैलासवासी वल्लभसाहेब बेनके साहेब आमदार होते आणि या मांडवे गावानं कायमच सातत्यानं बेनके साहेबांबरोबर कायम त्यांचं प्रेम असायचं आणि बेनके साहेबांनी सुद्धा या गावासाठी काही कमी केलं नाही आणि तोच वारसा पुढे घेऊन एक उच्च शिक्षित असणारं तरुण नेतृत्व आदरणीय अतुल दादा की सर्वसामान्य माणसांना फोन केला तरी ताबडतोब त्याला उत्तर देणार, सर्वांशी चांगल्या पद्धतीने बोलणार। जर आज या जुन्नर तालुक्यामध्ये निवडणुकीसाठी जे उमेदवार समोरच्या उभे आहेत त्यांची जर पार्श्वभूमी पाहिली, त्याचं शिक्षण जर आपण पाहिलं तर कोण 4थी नापास, कोण 10वी नापास, कोण FY, SY अशा पद्धतीचे शिक्षण, परंतु अतुल दादा हे सुसंस्कृत उच्च शिक्षित असं एक तरुण उमेदवार या ठिकाणी मागच्या 5 वर्षामध्ये त्यांनी आपल्या तालुक्याचं नेतृत्व केलं आहे आणि म्हणून आपण सर्वांनी बेनके साहेबांची कारकीर्द पाहिली तर कामाच्या बाबतीमध्ये आदिवासी समाजाला कुठेही कमी जास्त केलं नाही। सर्व ठिकाणी या रस्त्याची कामं असतील, बाकी केटेची कामं असतील, छोटे मोठे रस्ते असतील, वाड्यावाड्याचा प्रश्न असेल, हे सर्व प्रश्न आदरणीय अतुल दादांनी या ठिकाणी सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे। मग अशीच मी जांभूळशीमध्ये सांगत होतो की ST आपल्या मांडव्यामध्ये चालू करण्यासाठी 1-2 वर्ष झाले, एक वर्ष झाला असेल मला वाटतंय की ST आपल्या गावामध्ये येत नव्हती, परंतु अतुल दादांनी त्या ठिकाणी पुढाकार घेतला आणि मुक्कामी ST सकाळी 9ची ST शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी अतुल दादांनी या ठिकाणी चालू केली। परंतु काही रस्त्याचा असा भाग होता, असे कॉर्नर होते की त्या ठिकाणी टन बसायचे नाही, ST यायची नाही, म्हणून कायम सर्व प्रश्न निकाली काढण्यासाठी अतुल दादांनी पुताचेवाडी ते जांभूळशी हागोलवस्ती काठेवाडीपर्यंत 6.5 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला। त्याचप्रमाणे आपल्या मांडवे गावातून खेतवाडीच्या शिवपर्यंत जवळजवळ 2 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी रस्त्यासाठी अतुल दादांनी उपलब्ध करून दिला आणि उदापूर नॅशनल हायवे पासून मांजरपर्यंत रस्त्याचं रुंदीकरण झालं पाहिजे भूमिकेतून साहेबांनी त्या ठिकाणी 6 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला। ही सर्व कामे या ठिकाणी प्रगतीपथावर आहेत आणि म्हणून मगाशी मी सांगत होतो की या बेनके कुटुंबाला आदिवासी समाजासाठी सतत तळमळ, कारण एक प्रसंग मला आठवतोय 10 वर्षापूर्वी जेव्हा दिवाळीचा कार्यक्रम होता आणि सर्व ठिकाणी दिवाळीचं फराळ वाटप करायचं होतं, परंतु अतुल दादांनी एक थोडा निर्णय घेतला की ही कोपरे मांडवे मुथाळे जांभूळशी परिसरातली माझी गरीब जनता आहे, यांच्यामध्ये आपण दिवाळी साजरी केली पाहिजे आणि म्हणून त्या ठिकाणी 500 कुटुंब आमच्या या भागामध्ये आहे आणि 500 कुटुंबाच्या ठिकाणी कोपऱ्यात एक भरगच्च असा कार्यक्रम घेऊन दिवाळी वाटपचा कार्यक्रम केला, कारण सदैव आदिवासी समाजाची जाण या नेत्यामध्ये आहे आणि म्हणून आपण सर्वांनी या ठिकाणी विचार करून भूलथापाला बळी पडू नका। जातीपातीचं कोणी येऊन जातीपातीचं राजकारण करील, कोणी पैसे देऊन दारूचं बॉक्स देईल, परंतु आदरणीय अतुल दादा सारखा सुसंस्कृत नेता नाही, कारण कधी त्यांच्या बंगल्यावर जा आलेल्या प्रेमानं खांद्यावर हात ठेवल्याशिवाय हा माणूस राहत नाही। म्हणून अशा या तरुण तडफदार उमेदवाराला येत्या 20 तारखेला घड्याळासमोरील बटन दाबून या ठिकाणी प्रचंड मताने आपण विधानसभेत पाठवू, एवढंच या ठिकाणी थांबतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र।